या आंदोलनाला सुरुवात होईल। ज्या पद्धतीनं राम मंदिराची लूट गेल्या काही काळापासून सुरू आहे ती अत्यंत चिंतेची गोष्ट आहे आणि त्यासाठी शिवसेना या राम आंदोलनात पहिल्यापासून आहे मंदिराच्या। आता एक दुसरं आंदोलन राम वाचवण्यासाठी करतो आहोत, मंदिर वाचवण्यासाठी करतो आहोत आम्ही। आता उद्धव ठाकरे साहेब निघालेत मुंबईतून, ते पोचतील। इतक्या दिवसात सरकारची जी भूमिका आली आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? सरकारची काहीच भूमिका नसते। सरकार दडपशाही करते, गुन्हेगारांना पाठीशी घालते, चोरांना पाठीशी घालते। मग सोनम वांगचूकचं आंदोलन असो किंवा राम मंदिर लुटीचं प्रकरण असो, एसआयटीचा तपास सुरू आहे, काही आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, त्यावर तुम्ही समाधान नाही का? फार किरकोळ आरोपींना अटक केली। मुख्य आरोपी अद्यापही त्या ट्रस्टवरती आहे। जेवढी चोरी झाली, लूट झाली ते दाखवलं जातं, त्यापेक्षा जास्त लूट झाली असं वाटतं तुम्हाला? पाहू आता, कितीचा असेल तो आकडा असं वाटतं तुम्हाला? भरपूर आहे। आपण बघू शकतो की संजय राऊत आहे ते या सभास्थळाची पाहणी करत आहे। आज 4:30 वाजता सुरुवातीला रामरक्षा पठण होणार आहे। रामरक्षा पठण झाल्यानंतर मग नंतर या संपूर्ण सभास्थळावर उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे। जर का आपण बघितलं तर हे बाजूला रामनगर येथील हे राम मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आहे। राम मंदिरच्या आतमध्ये रामरक्षा पठण होणार आहे। उद्धव ठाकरे असेल, आदित्य ठाकरे असेल, संजय राऊत असेल आणि इतर शिवसैनिक आणि इतर पदाधिकारी हे आतमध्ये रामरक्षा पठण करणार आहे। आणि रामरक्षा पठण केल्यानंतर बाहेर निघाल्यानंतर या रस्त्यावर जो राम मंदिर ते बाजीप्रभू चौक हा जो रस्ता आहे या रस्त्यावर ही सभा होणार आहे। त्यासाठी आपण बघू शकतो की दोन गोष्टीसाठी वेगवेगळ्या परवानग्या घेण्यात आलेल्या आहे। सभेचं स्थळ वेगळं दाखवून वेगळी परवानगी घेण्यात आलेली आहे, रामरक्षा पठणाचं स्थळ वेगळं दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळे धार्मिक कार्यक्रम म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं रामरक्षा पठणासाठी परवानगी मागितली होती आणि छोटेखानी इथे सभेची वेगळी परवानगी मागितली होती। सभेची तयारी आता आपण बघू शकतो की या मोठं एखाद्या सभेसारखं व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे। साधारण जवळपास 1000 स्क्वेअर फीटच्या वर हे व्यासपीठ असेल आणि त्यामुळे निश्चितच या छोटेखानी सभेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की मागच्या 4 दिवसापासून संजय राऊत हे नागपूरमध्ये ठाण मांडून बसलेले होते। त्यांनी नागपूरमध्ये ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, इथे त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बोलणं केलं, त्यांच्यासोबत चर्चा केल्या। इतकंच नाही तर अंबादास दानवे हे पूर्व विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन आलेले होते। त्यामुळे एकंदरीतच जे वेगवेगळे विषय आहे म्हणजे अयोध्येतील राम मंदिर मधल्या दान चोरीचा विषय तर आहेच, यासोबतच इतरही विषयावर काही भाष्य करतात का? कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमटाऊन असलेल्या नागपूरमध्ये हा कार्यक्रम होत आहे। त्यामुळे सर्वांचं लक्ष उद्धव ठाकरे यांच्या या भाषणाकडे असणार आहे। सोबतच संघ परिवाराला देखील वेगवेगळ्या स्तरावर अयोध्येतल्या दान लुटीवरनं लक्ष केलं जातं। त्या संदर्भात उद्धव ठाकरे काय बोलतात हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। दरम्यान रामावर केवळ संघाचीच मालकी आहे का असा सवाल उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी सातत्यानं विचारलाय। आज संघाच्या बालेकिल्ल्यामध्ये नागपुरात उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन देखील करणार आहेत। मात्र त्याआधी हाती आलेली माहिती उत्कंठावर्धक आहे। आरएसएसच्या सर्वोच्च नेतृत्वानंच निवड केलेल्या राममूर्तीसमोर उभं राहून उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत। उद्धव ठाकरे आज ज्या राममूर्तीसमोर आंदोलन करतील ती राममूर्ती कधी काळी संघाला वैचारिक अधिष्ठान देणारे माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी निवडलेली आहे। रामनगरच्या राममंदिरातील प्रभू श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मणाची सुंदर अशी मूर्ती आहे। ती मूर्ती गोळवलकर गुरुजींनी निवडली आहे। त्यामुळे त्याच मूर्ती पुढे उभं राहून उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणणार आहेत अशी खमंग चर्चा नागपुरात रंगली आहे।